नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. व्हॉट करंट स्ट्रेंथ म्हणजे करंट विचारलेलं आहे त्यांनी. इन एम्पियर्स विल बी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 2.4 ग्रॅम ऑफ कॉपर फ्रॉम CuSO4 सोल्युशन. या CuSO4 सोल्युशन मधून 2.4 ग्रॅम कॉपर आपल्याला मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी करंट स्ट्रेंथ किती पाहिजे एम्पियर मध्ये. मी किती वेळात ते पुढे सांगितले, इन 1 आवर. कॉपरचं मोलर मास सांगितलेलं आहे 63.5 ग्रॅम पर मोल. गिव्हन डाटा. व्हॉट करंट स्ट्रेंथ म्हणजे करंट आय इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यानंतर वेट सांगितलेलं आहे कॉपरचं. वेट ऑफ कॉपर इट इज इक्वल टू 2.4 ग्रॅम. टाइम सांगितलेला आहे 1 आवर. एका तासाचे सेकंद होतात 3600. 3600 सेकंद. एका तासाची मिनिटं 60. एका मिनिटाचे सेकंद 60. त्यामुळे एका तासाचे सेकंद होतील 60 × 60. म्हणजेच हे एवढे 3600 मोलर मास दिलेलं आहे. मोलर मास सांगितलंय कॉपरचं 63.5 ग्रॅम पर मोल. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता CuSO4चं सोल्युशन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये Cu++ हे असे आयॉन्स असणार आहेत. त्यानं 2 इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट केल्यानंतर मग हे तुम्हाला कॉपरचं सॉलिड फॉर्मॅटमध्ये कॉपर त्या ठिकाणी कलेक्ट झालेलं बघायला मिळेल. आता इथं बघा काय कंडिशन आहे. हे आहेत 2 मोल इलेक्ट्रॉनचे आणि इथं कॉपरचा 1 मोल तयार झालेला आहे. आता इथं तुम्हाला पेयर कशी मिळते ते जरा लक्षात घ्या. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅल्यू इथं लिहितोय, 1 मिनिट. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 96500 कुलम म्हणजेच 1 फॅरेडे असते. मग हे किती होणार बघा बरं. 2 मोल म्हणजे किती होणार, 2 × 96500 कुलम एवढं घेतल्यानंतर याचा 1 मोल तयार होतो. मग कॉपरचा 1 मोल म्हणजेच किती आहे, 63.5 ग्रॅम. मग आता त्यांना काय पाहिजे, 2.4 ग्रॅम पाहिजे. तर त्यांनी करंट विचारलाय. आपण पहिल्यांदा चार्ज काढू, त्याच्यानंतर मग करंट फाइंड आउट करू. चार्ज साठी मी इथं लिहितोय क्यू. मग ह्यांचा रेशो घ्या फक्त. हे असं मांडावं लागेल तुम्हाला. बघा कशा पद्धतीनं आहे हे सगळं. या बेसिक इक्वेशन वरून तुम्ही तयार करायचंय. पुढे कॅल्क्युलेशन एकदम मग इझी होते. आता याचं बघा बरं कसं होणार. देअर फोर 2 × 96500 कुलम divided by Q. This is equal to 63.5 divided by 2.4. मग याच्यावरून Q इक्वल टू किती येते हे इकडे पाठवा. 63.5 इकडे डिव्हायडेड बाय मध्ये घ्या. मग हे किती होते बघा. Q इक्वल टू 2 × 96500 इंटू 2.4 डिव्हायडेड बाय 63.5. पण त्यांनी आता चार्ज विचारलेला नाहीये, त्यांनी विचारलाय करंट आणि टाइम त्यांनी सांगितलेला आहे. मग एकत्रच करून घेऊ कॅल्क्युलेशन. करंट म्हणजेच काय असते, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजेच Q/T. मग टी किती आहे वरती तयार करून ठेवले मी. बघा इथं टाइम तयार करून ठेवलेला आहे 3600 सेकंद. याचा अर्थ हा जो चार्ज आता आपण तयार केलेला आहे याला 3600 हा चार्ज आहे, याला 3600 न डिव्हाइड करायचं. म्हणजेच इथं 63.5 हे आहे असंच आणि हे येणार 3600.
त्याच्यामध्ये जेवढं किरकोळ तुम्हाला सिम्प्लिफिकेशन शक्य आहे तेवढंच करून घ्या. फार काही त्याच्यामध्ये गोंधळ घालत बसू नका. 2 मी इथं 24 ला मल्टिप्लाय करून घेतोय म्हणजे ते होणार 4.8 इंटू 965 डिव्हायडेड बाय 63.5 इंटू 36. हे मला आता सोडवायचं आहे. आता याच्यात काय बाकी जास्त सिम्प्लिफिकेशन करत बसू नका. सरळ आपण लॉग टेबलनं त्याला सोडवायला घेऊया. आता यांचे लॉग बघूया काय काय आहे ते. 48चा शून्य मध्ये, 48चा शून्य मध्ये ते ना हे जरा बाजूला करतो 1 मिनिट. 48 कुठं आहे? हित आहे. शून्य हित आहे. 6812 6812 माहिती येणार. इकडे घेतोय कॅल्क्युलेशन 0.6812. त्यानंतर 965 96चा 5 मध्ये 2.96 त्याचा 5 मध्ये. इथं 96 आहे. इथं 5 9845 असेल. 9845. यांची बेरीज करूया. 5 आणि 2 7, 4 आणि 1 5, 8 आणि 8 1606, हाताला 1 9 आणि 1 10 आणि 6 16, हाताला 1 2 आणि 1 3. 3.6657. आता छेदाचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. तिथं काय काय ते बघा. 1.63चा 5 मध्ये 63 तर हे 5 मध्ये हे आहे 8028. 8028 आणि 36. 1 36चं किती आहे बघा. 36 36चा शून्य मध्ये आहे 5563. 5563 यांची बेरीज करूया. 8 आणि 3 11, 7 1 6 आणि 1 7 आणि 2 9 5 आहे तसंच. 8 आणि 5 13, 3 हातचे 1. हे पण होणार 3.3591. हे अंशाचं आहे, हे छेदाचं आहे. हे कॅल्क्युलेशन याच्यातनं वजा करून घ्या. तर यांची वजाबाकी करायची. इथे येणार 6 9 आणि 6 15, हातचे 1 6 6 गेले 0. मग इथं कसं होणार बघा. आता मी इथं मांडून घेतोय पहिल्यांदा 2. बरोबर किती होते 7 बरोबर. आणि हे 0. आता ह्याचा अँटीलॉग तो तेवढा फक्त आपल्याला तर बघितला पाहिजे. 0.20 नाही येणार. 1 7 9 अँटीलॉग बघूया याचा किती होते. 0.20 6 6 कुठे गेला अँटीलॉग. हे इथं काहीतरी खोळ आहे ह्याच्यात. तर चुकायला लागले काहीतरी. इथनं त्याची वजाबाकी काहीतरी खोड केलेला आहे. 1 मिनिट परत एकदा याची वजाबाकी करतो. बारीक काहीतरी चुकले वजाबाकीमध्ये. बहुतेक मी इथे एक्स्ट्रा एक हातचा घेतलाय असं मला वाटायला लागले. 6 9 आणि 6 15शी 5 हातचा आहे इथं 0. 6तून 3 गेला 3 यायला पाहिजे इथं. आता बघा बरोबर आहे. आता हे किती आले. 0.30चा 6 मध्ये 6चा मेन डिफरन्स आहे. आता येईल बरोबर. तर 0.30चा 6 मध्ये 6चा मेन डिफरन्स इथं आहे बघा. 0.30चा 6 मध्ये
6चा मेन डिफरन्स, 20-23 आणि हे 3, 20-26 येते बघा. 20-26. त्यामुळे आय इक्वल टू 20-26 2.026 एम्पियर, हे त्याचं आन्सर येते बघा. त्यामुळे ही प्रोसिजर जी आहे इथली, ती जरा फक्त व्यवस्थित बघून घ्या. हे कसं मांडायचं आहे ते बघा. त्याच्यावरचेच आपल्याला आता एक 2-4 प्रॉब्लेम आपल्याला ह्यात बघायचे आहेत. जरा थोडस वेगळं वाटेल, पण ही प्रोसेस सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात सोपी प्रोसेस आहे, हे मात्र लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स वुड हॅव ए टोटल चार्ज ऑफ 1 कुलम? अतिशय सोपा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन. करून ठेवा व्यवस्थित त्याला. आता आपल्याला एवढं माहिती आहे, मगाशीच आपण वापरलं होतं, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स. ज्यावेळेला आपण 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन घेतो, त्याचा टोटल चार्ज किती येतो? 96500 कुलम. म्हणजेच हे काय आहे? 6.022 इंटू 10⁻23 इलेक्ट्रॉन्स. त्याचा टोटल चार्ज किती होतो? 96500 कुलम. मग आता मला काय पाहिजे? त्यांनी काय प्रश्न विचारलाय? किती इलेक्ट्रॉन्स असतील? मी असं कन्सिडर करतोय, n इलेक्ट्रॉन्स. दे वुड हॅव चार्ज ऑफ 1 कुलम. तर हे n किती असेल असं त्यांनी विचारलं. मग सरळ डिवाइड करून टाका. 6.022 इंटू 10⁻23 divided by n. This is equal to 96500 डिव्हायडेड बाय 1. मग हे n इकडे घ्या आणि 96500 इकडे घ्या. म्हणजेच n इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 डिव्हायडेड बाय 96500 हे असेल. आता हे मला सोडवावं लागेल. 0.60चा 22 मध्ये, 60चा 2 मध्ये 2चा मिड डिफरन्स, 60 60चा 2 मध्ये 2चा मिड डिफरन्स, हे किती होणार? 77-97 होणार. 77-97. त्याच्यानंतर हे 96500, त्याचं 5 आहेत ना डिजिट्स, म्हणजे हे होणार 4 पॉइंट. आणि 96चा 5 मध्ये, 96चा 5 मध्ये 3 4 5, 96चा 5 मध्ये येत आहे 9845. 96 इथं आहे, त्याचा 5 मध्ये 9845, 9845. आता यांची वजाबाकी करूया. 2 5 झालं, 1 10 आणि 7 17, 12 5.792 हे असेल. आता याच्यामध्ये हे सोडवून बघू आता त्याचं किती किती काय काय तयार होते ते. तर याचा एंटीलॉग बघूया. 0.7952, 0.79चा 5 मध्ये, इथं 79 आहे, 3 4 5 5 मध्ये, आणि किती आहे? 2चा मिन डिफरन्स पाहिजे, तो 3 आहे. म्हणजे 62-23, 6223, 6226 होणार. 6226. Therefore n equal to 6.226 इंटू, इथल्या कॅल्क्युलेशन मधून येते 10⁻⁻5 हे ते इथं घेतलं, आणि इथं 10⁻23 शिल्लक आहे. Therefore n equal to 6.226 इंटू 10⁻18 एवढे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी असतील. हे त्याचं फायनल आन्सर.
नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर पास्ड. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारलेले आहेत. वेन 0.8 करंट इज पास्ड फॉर 1 hour. 0.8 इतका करंट एका तासासाठी पास केलेला आहे थ्रू मोल्टन CaCl2 असं त्यांनी सांगितलंय. तर एकूण नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किती पास केले असतील असं त्यांनी विचारलेलं आहे. पण बघूया काय काय त्यांनी दिलंय त्या पद्धतीनं मांडून तरी घेऊया पहिल्यांदा, मग काय करायला लागते ते बघू. गिवन डाटा, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड. विचारले. करंट दिलेला आहे 0.8 त्यानंतर टाइम सांगितलेला आहे 1 hour. त्याचे होणारे एवढे 3600 सेकंद. मोल्टन CaCl2 वगैरे सांगितले, त्याचं काय बाकीच आपल्याला काय लागणार नाही याच्यात. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं Q = I × T हे वापरून घेऊया. करंट सांगितलेला आहे 0.8 आणि टाइम सांगितलेला आहे 3600. यातलं एक शून्य म्हणजे 1 10 वापरून घेतोय. 8 × 360 होणार. 8 0 0 8 8 हात झाले 4. 8 त्रिक 24 आणि 4. 2880 कुलम एवढे इथं काय केलेले आहेत त्याने पास केलेले आहेत. आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असं विचारले. आपल्याला 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे किती असते माहिती आहे. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन = 96500 कुलम. आता मला नंबर ऑफ मोल्स काढायचे. एक्स मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स दिस इज इक्वल टू 2880 कुलम, जे आता आपण फाइंड आउट केलंय ते. आणि आता हे सोडवा फक्त, म्हणजे तुम्हाला आन्सर त्याचं मिळते. म्हणजे इथे येणार 1/x दिस इज इक्वल टू हे असेल. मग याच्यावरून मला एक्स फाइंड आउट करायचं आहे. रेसिप्रोकल करणार आहे. त्याच्या आधी हे 1 1 0 कॅन्सल केले आणि आता रेसिप्रोकल केलं की 288 भागिले 9650 हे असे येते. आता यांचे लॉग बघूया परत एकदा. 28 चा 8 मध्ये 28 इथं आहे 8 मध्ये म्हणजे इथे येणार 4594. 4594 2.4594 परत एकदा बघतोय मी फक्त. बरोबर. त्याच्यानंतर छेदात काय 96 चा 5 मध्ये. तो आपण मगाशी बघितलंय काय, तर लगेच तर काही पाठ होणार नाहीये तो. 96 5 मध्ये ते 98 45. 98 45 आणि 3 पॉइंट येणार. त्यांची वजाबाकी करायची. 9 14 इथं 4 येणार. 8 आणि 7 15 झाले 1. 10 आणि 4 14 झाले 1. 2 मधून 4 गेले 12 2. एकदा फक्त चेक करून बघतोय. 14 बरोबर आहे. 0.47 चा 4 मध्ये 9 चा मिड डिफरन्स. 0.47 4 आणि 9. 0.47 4 मध्ये 9 चा मिड डिफरन्स. मग 29 79 2979 आणि 6 2985.
म्हणजे इथे येणार 2.985 इंटू 10⁻⁻². म्हणजेच हे जर आपण 10⁻⁻² जर वापरलं, दोन घर डावीकडे सरकवून घ्यावं लागेल त्याला. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. करंट ऑफ 6 amperes इज पास्ड थ्रू AlCl3 फॉर 15 minutes. करंट दिलाय, टाइम दिलाय, AlCl3 सांगितले. युझिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स व्हेन 0.504 ग्रॅम ऑफ अल्युमिनियम इज प्रोड्युस्ड. अल्युमिनियमचं वेट दिले आणि व्हॉट इज द मोलर मास ऑफ अल्युमिनियम. अल्युमिनियमचं मोलर मास त्यांनी विचारलेलं आहे. गिव्हन डाटा काय काय सांगितलं बघा. करंट दिलेला आहे 6 amperes. टाइम सांगितलेला आहे 15 minutes. म्हणजे सेकंदामध्ये किती कन्व्हर्शन होणार? 15 × 60 15×90. हे 900 सेकंद होणार त्याचं. बघा लक्षात येते का? आणि वेट ऑफ अल्युमिनियम लिबरेटेड इट इज इक्वल टू 0.504 ग्रॅम आणि त्याचं मोलर मास विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन घेऊया. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता इथं दिलेलं आहे त्यांनी AlCl3 दिलंय. मग अल्युमिनियमचे जो आयॉन असतो तो अशा प्रकारे असतो Al3+. तो काय करणार? 3 इलेक्ट्रॉन्स घेणार आणि मग त्याचं कन्व्हर्शन अल्युमिनियम मध्ये होणार सॉलिड फॉर्मॅट मध्ये. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 3 moles ऑफ इलेक्ट्रॉन्स घेताय, 3 मोल, त्यावेळेला याचा 1 मोल फॉर्म होतो. 1 मोल साठी 96500 कुलम आहे. मग 3 मोल साठी किती येणार? 3 × 96500 कुलम. त्यावेळेला याच्या मोलर मास इतकं मास लिबरेट होणार. मग यांनी आता वेट सांगितलंय, मास किती सांगितले यांनी? 0.504 ग्रॅम हे सांगितलेलं आहे. आणि हे किती ह्याचा क्यू काढायला पाहिजे मला, एकच मिनिट. किती कुलम आहे? तर आपण इथं काय करूया, आता हे कुलम आपण कसं काढतोय बघा. Q इक्वल टू I इंटू टी असं सोडवतोय. मग इथं आय तयार आहे, टी पण तयार आहे. डायरेक्ट प्रोडक्ट मध्ये मांडूया इथं. बघ आता इथं लिहिलंय एवढं सगळं म्हणून हे डायरेक्ट करून घेतो. हे आधीच करून घ्यायला पाहिजे होतं. Q इक्वल टू I टी. ते आता मी इथं डायरेक्ट वापरले. अडचण येण्यासारखं काही नाही आहे जास्त. आता यानं डिवाइड करून घेऊया फक्त आणि बघा त्याचं काय येते ते. Therefore, 3 × 96500 divided by 6 × 900. This is equal to capital M upon 0.504 हे असेल. याचं सिम्प्लिफिकेशन होईल थोडस. हे 2 0 कॅन्सल होतील इथले. त्यानंतर इथं 3×2=6 आणि मग 92×18 असं होईल ते. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन पहिल्यांदा मांडतोय. असं येईल. मग याच्यावरून कॅपिटल एम इक्वल टू हे 0.504 न इकडं मल्टिप्लाय करून घ्या. डिव्हायडेड बाय 18. आता हे मात्र आपल्याला लॉगनं सोडवावं लागेल. 96/5 मध्ये बघा बरं, मागाशी किती 9845 का काहीतरी होतं. 9845 बरोबर. त्याच्यानंतर बार 1 हे 504 म्हणजे 50/4 मध्ये
50चा 4, इथं 50, त्याचा 4 मध्ये 70, 24 हे असेल. या दोघांची बेरीज 9, 6, 8, 16 झाले 1, हे 2, 18चा शून्य मध्ये 18, 18 त्याचा शून्य मध्ये आहे 25, 53. यांची आता वजाबाकी करा. हे असेल. त्याचं मोलर मास बघा 0.43चा 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स. 0.43 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स. 0.43 1 मध्ये 4चा मेन डिफरन्स. मग हे किती होणार? 2698 आणि 3 म्हणजे किती होते? 2701. 2701. मग कसं येणार? 2.701 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच ह्याचं मोलर मास येते 27.01 ग्रॅम पर मोल. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघ. इन an electrolysis of AgNO3 solution, सिल्वर नायट्रेट सांगितलेलं आहे. 0.7 ग्रॅम ऑफ Ag इज डिपॉझिटेड आफ्टर ए सर्टन पिरियड ऑफ टाइम. कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड इन कुलम. आणि त्याचं मोलर मास सांगितलेलं आहे 107.9 ग्रॅम पर मोल. गिव्हन डाटा सगळं कलेक्ट करूया इथं. तर वेट ऑफ सिल्व्हर सांगितलेलं आहे त्यांनी. ते सांगितलेलं आहे 0.7 ग्रॅम आफ्टर ए सर्टन पिरियड ऑफ टाइम म्हटलेलं आहे. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी विचारलेली आहे. क्यू इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि मोलर मास त्यांनी दिलेलं आहे. मोलर मास सांगितले 107.9 ग्रॅम पर मोल. आता हे जे सिल्व्हर नायट्रेट आहे त्याच्या संदर्भात पहिल्यांदा इक्वेशन मांडून घेऊया. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याचं जे इक्वेशन आहे Ag प्लस ई मायनस, अशा पद्धतीनं ते इक्वेशन आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 मोल लागेल तुम्हाला. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर सिल्व्हरचा सुद्धा 1 मोल फॉर्म होईल. मग 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्यावरती चार्ज असतो 96500 कुलम. त्यावेळेला याचा 1 मोल लिबरेट होतो म्हणजे 107.9 ग्रॅम लिबरेट होईल. आता नवीन कुलम्स त्यांनी विचारलेले आहे, त्याला मी एक्स कुलम कन्सिडर करतोय. वेट किती पाहिजे मला? 0.7 ग्रॅम एवढं पाहिजे. यांचा रेशो घ्या आणि सोडवा ते. म्हणजे हे असं होणार 1/96500. दिस इज इक्वल टू 107.9 डिवायडेड बाय 0.7 येणार. सॉरी 965 काय केलं मी इथं? घोळ केला बघा मी. हे 1 डिवायडेड बाय हे घेतलं बघा. असं काही ना काहीतरी होत असते सारखं. त्याला घोळ म्हणतो आम्ही त्याला.
तर इथं कसं पाहिजे बघा, 96,500 डिव्हायडेड बाय एक्स हे असं यायला पाहिजे. आता हे एक्स इकडे घेतोय आणि यानं इकडे मल्टिप्लाय करून टाकतोय. देअरफॉर एक्स इक्वल टू काय करणार बघा, 96500 इंटू 0.7 डिव्हायडेड बाय 107.9. मग आता हे सोडवूया. आता ह्याच्यातलं एक 10 वापरून घेतोय आणि ह्याला 7 करतोय. म्हणजेच एक्स इक्वल टू 9650 इंटू 7 डिव्हायडेड बाय 107.9. आता हे एवढं सोडवून घेऊया. हे येणार 4 पॉईंट, त्याचा काहीतरी 9845 आहे. परत एकदा चेक करू. 96 चा 5 मध्ये, तर 96 तर 5, 9845 घेतलं त्याला. त्याच्यानंतर 70चा 0 पॉईंट घेतलं त्याला. 70चा 0 मध्ये 8451. हे बघा इथे 8451 यांची बेरीज करून घ्यायची. 6, 9, 12 झालं 1, 9 आणि 9 18 झाला 1, हे होणार 5 पॉईंट असं होणार. आता पुढच्याच 2 पॉईंट, 10चा 7 मध्ये 9चा मेन डिफरन्स, 10 7 मध्ये 9चा मेन डिफरन्स. मग हे किती होते बघा बरं, 0,294 प्लस इथे किती आहे 37, 7 आणि 4 1100, 1 हात झाला 1, 9 आणि 3 12 आणि 1303 1, म्हणजे हे होते 0,331. 0,331 यांची वजाबाकी करायची. 5 6 आणि 9 12 हात झाला 1, 8 वजा 1 7, 5 वजा 2 3. 0,79चा 6 मध्ये 5चा मेन डिफरन्स. 0,79चा 6 मध्ये 5चा मेन डिफरन्स, म्हणजे 6252 होणार. ते 6259 इंटू इथे किती आहे 10⁻³ त्यामुळे हे 10⁻³ न जर मी ह्याला मल्टिप्लाय केलं तर एक्स इक्वल टू 6259 कुलम एवढं त्या ठिकाणी व्हॅल्यू लागेल. तर ह्यांचं काहीतरी आम्ही घोळ केलेला दिसतोय. ही व्हॅल्यू येते बघा त्याची 6259 कुलम. याच्यामध्ये घोळ झालेला आहे. हे बघा ह्याची कॅरेक्टरिस्टिकच चुकली आहे माझी. तिथं आता थांबा, 4 नाही, तिथं 4 डिजिट्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक 3 घ्यायला पाहिजे. बाकीचे येते बरं, पण हे सगळं बदलायला लागते कॅरेक्टरिस्टिक. आता 3 आणि 1 इथे येणार 4, मग 4 वजा 2 इथं येणार 2. जरा अलीकडे जरा हा प्रकार वाढलाय जास्त चुकण्याचा. आता काय चालायचं, आता हे अशा पद्धतीनं आहे आमचं एकंदरीत कार्यक्रम. 10⁻², मग हे किती होणार हे तर पण बदलावं लागणार आता. 625.9 कुलम अप्रॉक्सिमेटली इक्वल टू हे एवढं घेऊ शकताय. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द अमाऊंट्स ऑफ सोडियम अँड क्लोरीन गॅस. सोडियमचं वेट फाइंड आउट करायचं आहे, क्लोरीन गॅसचं वेट सुद्धा फाइंड आउट करायचं आहे.
ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl. NaClचं इलेक्ट्रोलिसिस केलेलं आहे बाय पासिंग 1 एम्पियर करंट फॉर 25 मिनिट्स. त्यांनी करंट आय सांगितलेलं आहे 1 एम्पियर, टाइम सांगितलंय 25 मिनिटं. त्याचं सेकंदात कन्व्हर्शन करूया. मोलर मासेस ऑफ सोडियम अँड क्लोरीन गॅस आर. दोघांचेही मोलर मासेस दिलेली आहेत. गिव्हन डाटा. बघा आता काय काय सांगितले. सोडियम आणि क्लोरीनचे मासेस फाइंड आउट करायचे आहेत. मास ऑफ सोडियम, त्यानंतर मास ऑफ क्लोरीन, पुढे सांगितलेलं आहे करंट दिलेला आहे 1 एम्पियर, टाइम सांगितलेला आहे 25 मिनिटं. म्हणजेच हे किती होणार, 25 मिनिटाचे सेकंद. 25 ते होणार 150 आणि 1 शून्य वरती 1500 सेकंद हे त्या ठिकाणी त्यांनी टाइम दिलेला आहे. त्यानंतर दोघांचे मोलर मासेस दिलेले आहेत. सोडियम साठी सांगितलेलं आहे 23 ग्रॅम पर मोल आणि क्लोरीन साठी सांगितलेलं आहे 71 ग्रॅम पर मोल. पुढचा सेक्शन घेऊया. फॉर्म्युले आणि कॅल्क्युलेशन्स. आता सगळ्यात पहिल्यांदा क्यू किती आहे ते फाइंड आउट करूया. टोटल चार्ज पास्ड. क्यू इक्वल टू आय इंटू टी आहे. आय आहे 1 एम्पियर आणि टाइम सांगितलेला आहे 1500 सेकंद. त्यामुळे हे टोटल होणार 1500 कुलम. एवढा चार्ज पास केलेला आहे. आता एक 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 घेऊया आपण. पहिल्यांदा सोडियमचा विचार करूया. सोडियमच्या बाबतीत असं होणार Na प्लस प्लस ई मायनस गिव्ज राईज टू. Na प्लस नुसतं ऍक्वियस नको ते, आणि परत त्याचा आणि कोणतरी काहीतरी ऑडिट काढायला नको कुणी काय, कारण फ्युज्ड NaCl सांगितलेलं आहे. ठीक आहे. Na प्लस प्लस ई मायनस गिव्ज राईज टू सोडियम इन सॉलिड फॉर्मॅट. मग इथं किती आहे, इथं आहे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन आहे. त्यावेळेला तुम्हाला सोडियमचा 1 मोल मिळालेला आहे. मग 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच 96500 कुलम. त्यावेळेला हे किती मिळालेलं आहे मला, सोडियमचं मोलर मास आहे 23 ग्रॅम. मग आता किती चार्ज पास केलेला आहे बघा बरं, 1500 कुलम हे घ्यायचं आहे. आणि तिथं किती ग्रॅम सोडियम लिबरेट होते हे फाइंड आउट करायचं. तर हे एवढं सोडवायचं, कॅल्क्युलेशन करावं लागेल तेवढं. देअरफोर 96500 divided by 1500, this is equal to 23 अपॉन एक्स. ह्याच्यातलं किरकोळ सिम्प्लिफिकेशन हे असं होईल. म्हणजेच एक्स इक्वल टू 23 इंटू 15. हे एक्स इकडे घेतलं, 15 इकडे पाठवलं, 965 हे इथे येईल. 9 15 आणि 5 20. म्हणजे फक्त त्याला 5 नच तेवढं डिव्हाइड करता येते बघा. एक्स इक्वल टू हे किती होणार बघा, 23. 5 त्रिक 15 होणार इथं. आणि इथे किती येते, 5 एक्के 5, 5 9 45 आणि 5 त्रिक 15. हे एवढंच होते शिल्लक. 20 त्रिक 60, 69 छेद 193 हे असे येते. मग आता हे तेवढं लॉग टेबलनं सोडवावं लागेल. 69चा लॉग, 69चा लॉग 83 88.
1.8388 इथे किती येणार 2.19चा 3 मध्ये 19 त्याचा 3 मध्ये 2856 2856 यांची सबट्रॅक्शन करायची आहे 2 3 8 आणि 5 13 चला एक 8 मधून 3 गेले 5 शिल्लक राहतील 1 वजा 2 म्हणजे हे 12 0.55चा 3 मध्ये 2चा मेन डिफरन्स 0.55 3 मध्ये 2चा मेन डिफरन्स म्हणजे किती येणार 3575 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच x इक्वल टू 0.3575 ग्रॅम हे येणार सोडियमचं वेट येणार therefore mass of sodium is equal to 0.575 ग्रॅम आता याच्यातलं सेकंड पार्ट घेऊया आपण आता क्लोरीन साठी घ्यायचं आहे मग क्लोरीन साठी कसं होणार आहे बघा ट्वाईस Cl मायनस जर तुम्ही घेतलं तर याच्याकडून 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील आणि मग त्याचं कन्व्हर्शन इथं क्लोरीन गॅसमध्ये या पद्धतीनं होणार आहे म्हणजे तुम्हाला इथं क्लोरीनचा 1 मोल तुम्हाला या ठिकाणी मिळेल आता कसं होणार बघा ह्याचा 1 मोल त्यावेळेला याचे 2 मोल्स घ्यावे लागतील म्हणजेच क्लोरीनचा एका मोलचं मास आहे 71 ग्रॅम त्यावेळेला तुम्हाला इथं कुलम किती घ्यावे लागतील एवढे घ्यावे लागतील मग ते वरती आपण कुलम काढलेले आहेत बघा एकूण किती आहेत हे कुलम सगळे मिळून कुठे गेले ते हे बघा इथे 1500 कुलम एवढा चार्ज पास केलेला आहे तर त्यावेळेला क्लोरीन किती लिबरेट होईल हे आपल्याला काढायचं आहे मग इथं घ्यायचं आहे 1500 कुलम आणि ह्याचं आता वेट मी कन्सिडर करतोय ग्रॅम कन्सिडर करतोय तिथं परत एकदा सोडवायचं असंच 71 अपॉन वाय इज इक्वल टू हे असेल आता हे सोडवा म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते देअरफॉर ह्याच्यात सिम्प्लिफिकेशन परत एकदा हे कॅन्सल होईल आणि y इक्वल टू हे y इकडे घेतोय 71 इंटू 15 डिवायडेड बाय 2 इंटू 965 इथं परत एकदा मगाच्याच पद्धतीनं 5 न डिव्हाइड करून घेतोय इथं हे 2 तसंच ठेवूया 2 मिनिटं 5 न याला डिव्हाइड केलं की 5 1 5 उरले 4 5 9 45 193 हे मगाशी पण आलेलं होतं आता याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन 71 गुणिले 3 3 1 3 3 असं ते 21 हे असेल इथं किती होईल बघा 2 त्रिक 6 92 1800 8 एक बे आणि एक 3 हे असेल आता यांचा लॉग बघून आपल्याला हे सोडवावं लागेल 2.21चा 3 मध्ये 21 3 मध्ये 3284 त्यानंतर 2.38चा 6 मध्ये 30 3 आणि हे 3 6 5866 हे असेल यांची सबट्रॅक्शन करायची आपल्याला 6 आणि 8 14 हातचे आले 1
8 मधून 7 1, 8 आणि 4 12 झाले 1, 6 आणि 7 13 चला 1, 2 वजा 3 म्हणजे येणार 12 पॉईंट. 0.74चा 1 मध्ये 8 चा मेन डिफरन्स. 0.74 1 आणि 8 हे आहे 5508 आणि 10 5518 5518 5.518 इंटू 10⁻⁻1 ग्रॅम. म्हणजेच हे सोडवून येते 10⁻⁻1 वापरून घेतो याच्यात 0.5518 ग्रॅम. Therefore, mass of chlorine gas is equal to 0.5518 ग्रॅम. हे याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ए सर्टन इलेक्ट्रोलिसिस एक्सपेरिमेंट 0.561 gram of zinc is deposited in one cell containing ZnSO4 solution. एका सेलमध्ये ZnSO4 सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये झिंकचं एवढं वेट एवढं मास त्या ठिकाणी मिळालेलं आहे. कॅल्क्युलेट द मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड इन अनादर सेल कंटेनिंग CuSO4 सोल्युशन. दुसरा एक सेल आहे त्याच्यामध्ये CuSO4 आहे, तर त्याच्यामध्ये कॉपरचं किती मास लिबरेट होईल किंवा डिपॉझिट होईल हे फाइंड आउट करा म्हटलं. आणि इथं महत्वाचं आहे इन सिरीज विथ ZnSO4 सेल. याचा अर्थ हे दोन सेल सिरीज मध्ये आहेत, ज्या अर्थी हे सिरीज कॉम्बिनेशन आहे त्या अर्थी चार्ज कॉन्स्टंट राहणार आहे. मोलर मासेस सांगितलेत झिंक साठी 65.4, कॉपर साठी 63.5 ग्रॅम पर मोल. जे काय काय दिलेलं आहे ते सगळं मांडून घेऊया आता इथं आपण. गिव्हन डाटा झिंकचं मास दिलेलं आहे 0.561 ग्रॅम. त्यानंतर कॅल्क्युलेट द मास ऑफ कॉपर. कॉपरचं मास विचारलेलं आहे. मास ऑफ कॉपर हे आपल्याला विचारलेलं आहे. दिस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढे काय काय सांगितले बघा. बोथ सेल्स आर इन सिरीज म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्या अर्थी इथं सिरीज कॉम्बिनेशन आहे त्या अर्थी चार्ज आणि करंट हे कॉन्स्टंट राहतील. त्याच्या पुढं मोलर मासेस त्यांनी दिलेले आहेत. झिंकचं मोलर मास, त्याला मी कॅपिटल एम वापरतोय. झिंक पहिल्यांदा सांगितलेलं आहे 65.4 ग्रॅम पर मोल. त्यानंतर मोलर मास ऑफ कॉपर ही व्हॅल्यू सांगितलेली आहे 63.5 ग्रॅम पर मोल. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पहिल्यांदा झिंकचं त्यांनी मास लिबरेटेड दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण चार्ज फाइंड आउट करून घेऊया. आता ZnSO4 त्या सेलमध्ये ZnSO4 सोल्युशन आहे, झिंकचा इलेक्ट्रोड आहे. तर मग त्याच्यामध्ये कसं होणार बघा. Zn प्लस 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 2E मायनस गिव्ज राईज टू झिंक. म्हणजे इथे किती होणार 2 इंटू 965 कुलम. त्यावेळेला झिंकचा 1 मोल लिबरेट होणार. मग झिंकचं मोलर मास किती आहे
65.4 ग्रॅम हे एवढं लिबरेट होणार. आता किती चार्ज घेतला आपण फाइंड आउट करूया. चार्ज क्यू कुलम कन्सिडर करतोय आणि झिंकचं त्यांनी वेट दिलेलं आहे 0.561 ग्रॅम. मग आता हे सोडवावं लागेल तुम्हाला. आता यांचा रेशो घेऊया म्हणजे आपल्याला क्यू ची व्हॅल्यू मिळेल. हीच क्यू ची व्हॅल्यू पुढचं जे कॉपर साठी त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यासाठी आपण तीच क्यू ची व्हॅल्यू वापरायची आहे, कारण सिरीज कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे मग हे कसं होणार बघा, 2 × 96500 डिव्हायडेड बाय क्यू इज इक्वल टू 65.4 डिव्हायडेड बाय 0.561. मग हे क्यू इक्वल टू किती होते बघा, क्यू ने इकडे मल्टिप्लाय करून घ्या. अंशामध्ये एवढं सगळं येणार 2,96500 इंटू 561 डिव्हायडेड बाय 65.4. तर हे एवढं आपण लॉग न सोडूया. ह्याला बघूया काय काय ते. 2 आहे पहिल्यांदा म्हणजे 0.3010. त्यानंतर 96चा 5 मध्ये आहे, इथे 5 आकडे आहेत म्हणजे 4 घ्यावं लागेल. 4 पॉईंट एकदा कन्फर्म करूया, 9845 आहे का. 96 5 मध्ये 9845 बरोबर 9845. त्याच्यानंतर आहे हे बार 1.56चा 1 मध्ये 56 त्याचा 1 मध्ये, तर 56 आहे त्याचा 1 मध्ये येतो 7490. यांची बेरीज हे 5 9 13 14 4 हाताला 1 5 13 3 हाताला 1 8 17 20 0 हाताले 2 4 आणि 2 6 वजा 1 हे 5. ठीक आहे. 65.4 त्याचं येणार 1.65चा 4 मध्ये, इथंच आहे बघा 65 त्याचा 4 मध्ये तो येतोय 8156. 8156 यस. यांची सबट्रॅक्शन करायची. 6 आणि 9 15, 6 आणि 8 14 हाताला 1 3 मधून 2 गेला उरला 1, 8 आणि 2 10 हाताला 1 5 मधून 2 गेले उरले 3 3. आता 0.21चा 8 मध्ये 9चा मेन डिफरन्स अँटीलॉग 0.21 8 मध्ये 9चा मेन डिफरन्स हे किती होणार, 16 52 आणि 3 16 55. 16 55 क्यू इक्वल टू 1.655. 16 55 इथे लिहून घेतलेलं आहे इंटू 10⁻³ इथं आहे बघा 3, ते इथं घेतलं म्हणजेच क्यू इक्वल टू हे किती येणार आहे 1655 कुलम. एवढा चार्ज त्या ठिकाणी पास केलेला आहे. आता एवढा चार्ज ज्या वेळेला तुम्ही पास केलेला आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं वेट हे त्या ठिकाणी लिबरेट झालेलं आहे. बघा इथं एवढं. मग त्याच्यावरून आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता हीच व्हॅल्यू आपल्याला सेकंड पार्ट मध्ये कॉपर साठी वापरावी लागेल आणि त्यांनी विचारलेलं आहे कॉपरचं वेट लिबरेटेड किती आहे. बघा मास ऑफ कॉपर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिरीज कॉम्बिनेशन आहे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं एक वाक्य इथं लिहून टाकू. फॉर सिरीज कॉम्बिनेशन charge remains constant. Therefore, Q equal to 1655 coulomb.
हीच व्हॅल्यू इथं आपल्याला घ्यावी लागेल. आता कॉपरसाठी इक्वेशन असं मांडा, Cu प्लस प्लस क्यूज राईज टू कॉपर या पद्धतीनं. मग इथं किती आहे बघा बरं, इथं आहे 2 × 96500 कुलम. त्यावेळेला कॉपरचं 1 मोल लिबरेट होणार. मग कॉपरचं 1 मोल म्हणजे मोलर मास कॉपरचा घेतला पाहिजे, तो आहे 63.5 ग्रॅम. ते इथं घ्यावं लागेल, 63.5 ग्रॅम. आता आपण क्यू फाइंड आउट केलेला आहे, तो आहे 1655 कुलम. देअरफोर फॉर 1655 कुलम इथं आपल्याला आता कॉपरचं वेट हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याला मी एक्स ग्रॅम कन्सिडर करतोय. आता हे सोडवा. दिस इज इक्वल टू हे असेल. आता हे आपल्याला पुढं सिम्प्लिफाय करायचं आहे आणि एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बघा त्याचं काय काय होते. ह्या एक्सला इकडे घेतो, हे बाकी सगळं पलीकडे पाठवून द्या. म्हणजे इथे येणार 63.5 इंटू 1655 टोटली डिवायडेड बाय 2 × 96500. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. परत एकदा लॉग बघूया सगळे. 63.5 63 चा 5 मध्ये 63 त्याचा 5 मध्ये 8028 8028 1655 त्याचं येणार 3 पॉइंट. 16 चा 5 मध्ये 5 चा मेन डिफरन्स. 16 5 मध्ये 5 चा मेन डिफरन्स. 21 75 आणि 3 21 78 आणि 10 21 88 2188 2188 हे झालं अंशाचं कॅल्क्युलेशन. 8 आणि 8 16 हात झाले 8 9 11 1 हात झाला 1 1 आणि 1 2 8 आणि 2 10 0 हात झाले 1 3 आणि 2 5. आता छेदाचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 2 चा लॉग येतोय 30 10 आणि याचं 96 500 म्हणजेच याचं 4.9845. तरी पण परत एकदा बघून घेऊया, नंतर गोंधळ नको. 96 चा 5 मध्ये 9845 बरोबर. यांची बेरीज 5 5 8 12 हे 5.2855. हे अंशाचं कॅल्क्युलेशन, हे छेदाचं कॅल्क्युलेशन हे इथं घेतोय आणि वजाबाकी करून घेतोय. 6 मधून 5 1 5 आणि 6 11 9 आणि 3 12 3 आणि 7 10 झाले 1 5 वजा 6 हे येणार 12 1 पॉइंट. देअरफॉर एक्स इक्वल टू याचा अँटीलॉग 0.73 चा 6 मध्ये 1 चा मेन डिफरन्स. 0.73 चा काय बघा 6 मध्ये 1 चा मेन डिफरन्स. 0.73 हित आहे, 6 हित आहे, 1 चा मेन डिफरन्स. मग 54 45 आणि 1 54 46 54 46 5.446 इंटू 10 रेज टू इथं किती कॅरेक्टरिस्टिक आहे बघा 1 -1 ते असं येणार. एवढे ग्रॅम येणार. म्हणजेच एक्स इक्वल टू 0.5446 ही एवढी व्हॅल्यू तर त्या ठिकाणी कॉपरसाठी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड इक्वल टू असं शेवटी पाहिजे असेल तर लिहून ठेवा.
ही त्याची व्हॅल्यू आहे.